देवाचं विचारून घेतले मावशीला विराज झाला काय करायचं झालं माझ्या दैवगतीला आणि माझ्या कर्माला दैवगती येण्याला कर्मगती लिंबाचे राणा नागू टेकले यांनी सुद्धा चाललेल्या वळूला बहुमान केला त्यानुसार वळीकर मंडळ पूर्णपणे आभार आहे म्या काय सांगितलं मी सांगितलं त्यावेळेला बाई माझ्या बहिणीची मुलगी आहे म्हणून सिद्धार्थाचा हो बोलला 101 रुपयाचा बहुमान केला त्याला सुद्धा वळीकर मंडळ पुन्हा पूर्णपणे आभार आहे केला म्हणाला आणि लागली होती विचार तू करायला देवान सांगितलं आयोवाचा साज मावशी सगळा आणायचा आणि नकाच्या बोटापासून केसापर्यंत जी बाया उचलली असते ती सर्व घेऊन यायचं आणि मला त्या वेळेला मी नटून शृंगार करून भगवंता मी सुद्धा त्या वेळेला मावशी तुम्हाला उमे तुम्हागा जाऊ का ना कामरातीच्या वाड्याला नको जीवाला हाय मी पाठीला देव लागला आधाराची गोट तू सांगायला मावशी चालेली गोडा निघोना मावशी चालेली गोडा निघोना पेटेला पेटेला बरे पेटेला पेटेला फिरून लागली करायला आणि असं त्या वेळेला विंड फिरत निघून कोणत्या दुकानाला सोन्याच्या दुकानाला गेली बाईचा ऐवजी सोनं हे सगळं घेतलं पांडगावचे राणा राजीत वाघमोडे यांनी सुद्धा चाललेल्या वळवीला बंदी 20 मंडळ पूर्णपणे आभार आहे केला होता चुळी पाताळ घेतलं भगवंता बाया चुलीनं सोबण्यासारखं चुळी पाताळ काढलं होतं सगळा बाईचा साज बाजार केला मावशील नकाच्या बोटापासून सोनाराच्या दुकानात जाऊन सर्व बाजार घेण्याला ए मावशी बाजारात जायचं बाजार करायला दुकानदाराला सांगायचं जर माझ्या बहिणीच्या मुलीला जर हे पटलं तर तुला पैसे देणार नसेल तर परत करणार आहे 10 रुपयाची वस्तू 15 रुपये किंमत देईल पण माझ्या बहिणीच्या लेकीला पटल्याची बी मी याची किंमत करणार नाही 10 रुपयाची वस्तू 15 रुपये देईल पण माझ्या बहिणीच्या लेकीला पटल्याशिवाय आज उदाहरण उद्या रोकाया मावशी लागली सांगायला दुकानदार लागला बोलायला मावशी शिन्याची घडी मोडायची नाही या हयाचं घेऊन जायचं तुझ्या बहिणीच्या लेकीला दावायचं जर पटलं तर नेसायचं नसेल तर आमची साडी आम्हाला परत करायची म्हणून त्या वेळेला भगवंता एवढी गोष्ट बोलायला विचार केला मला फुलाबाई मावशीने काय केलं आणि कुठला प्रकार घडवल्याला जिल्हा विजयपूर तालुका विजयपूर कन्नूरचे राहणार गेला मामा शेंडगे तर विक्री चाललेल्या